मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात। या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा अर्थात मल्हारीचे उत्सव साजरे केले जाते। महाराष्ट्राच्या जेजुरीत हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। मल्हारी मार्तंड हे श्री महादेवाचे एक अवतार आहे। तुम्हाला माहिती आहे का चंपाषष्ठीचे महत्त्व काय आहे? चंपाषष्ठी कशी साजरी करावी? खंडोबा नवरात्र करण्याची पद्धत काय आहे? नैवेद्य कोणता द्यावा किंवा तळी कशी भरावी? हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। हाय हॅलो नमस्कार, मी आरती माझ्या 10 स्मार्ट गृहिणी या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते। पहिल्या दिवसापासून 6 दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो। याला देवदिवाळी असेही म्हणतात। प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पालखनी हा विधी झाल्यानंतर उत्सव मूर्तींना नवीन पोशाख परिधान करून बालद्वारी येथे घटस्थापना होते। श्री मल्हारी मार्तंड आणि मणिमल्ल दैत्य यांचे 6 दिवस युद्ध झाले। ते षडरात्र म्हणून साजरे केले जातात। 6व्या दिवशी मल्हारी मार्तंडांनी मणिमल्ल दैत्याचा संहार केला। मार्गशीर्ष शुल्क षष्टी शनिवार शततारका नक्षत्री देवलिंग रूपाने प्रकट झाले। तोच हा चंपाषष्ठीचा दिवस। या उत्सवावेळी समस्त पुजारी सेवेकरी वर्गाकडून गडाला गडकोट मंदिर आवारात विद्युत रोषणाई व दररोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन केले जाते। राज्यातील विविध भाविकांकडून मुख्य मंदिर गाभारा पाना फुलांनी सजवण्यात येतो। त्यामुळे मार्तंड भैरवाची विविध रूपे भाविकांना पाहावयास मिळतात। मार्गशीर्ष शुल्क पंचमीला जेजुरी नगरीतील मानाची चावडी येथून तेलहंडा निघतो व मानकरी या हंड्यात तेल घालतात। मार्गशीर्ष शुल्क पंचमीला मल्हारी माळचा यांचा तेलवनाचा विधी झाला होता। या आख्यायीमुळे रात्री याच हंड्यातील तेल देवांना लावून तेलवनाचा विधी पार पडतो। तर मुख्य चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा अभिषेक आदी विधी करून घट उठवले जातात। पुरणपोळी वांगे भरीत रोडगा कांद्याची पात यांचा नैवेद्य देवाला दाखविला जातो। नगरीतील घराघरात दिवटी पाजळली जाते। कोटंबा पूजन व तळी भंडारेही केला जातो। जेजुरीसह राज्यातील बहुतांश विशेषतः शेतकरी वर्गात हा विधी करण्याची परंपरा आहे। चंपाषष्ठीचे महत्त्व। खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत। याचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर। या खंडोबाच्या हातात खांडा नावाची तलवार होती, म्हणूनच याचे नाव पडते। खंडेरायाचा किंवा खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार आणि अशा या खंडोबाचा उत्सव म्हणजेच खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्ठी। जसं देवीचं नवरात्र असते तसेच खंडोबाचे असते, पण ते षडरात्र म्हणजे 6 दिवस व रात्र असते। तर असे हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी सुरू होते। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते। षष्टी म्हणजे 6 असा 6 दिवसांचा उत्सव जेजुरीला मोठ्या प्रमाणात व अतिशय भक्तिभावाने साजरा होतो। जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या इतर देवळातही हा उत्सव साजरा केला जातो। आता आपण हा उत्सव का साजरा केला जातो त्यामागची कथा जाणून घेऊया। मार्तंड भैरवाने आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला आणि भूतळावरील मोठे अरिष्ट टळले। त्याच्याच विजयोत्सवात देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्याबरोबरच चंपाषष्ठी म्हणजेच चाफ्यांच्या फुलांची वृष्टी केली। म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्ठी हे नाव मिळाले आणि या उत्सवाची सुरुवात झाली। चंपाषष्ठी कशी साजरी करावी? खंडोबाचा वार रविवार म्हणून शक्यतो त्याच दिवशी हे कुलाचार करतात। कुलाचारप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात। आता ह्या खंडोबाचा टाक कसा असतो तर यात घोडा आणि खंडोबा असतो। या टाकाची स्थापना नवरात्रात केली जाते। नवरात्राप्रमाणेच माळा वाढवत पटावर फुलांच्या माळा लावल्या जातात। नवरात्रीचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी ते सोडतात। देवाला बेल दवना चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहिली जातात। 6 दिवस नंददीप लावतात। खंडोबा नवरात्र करण्याची पद्धत। कोणाकडे टाक असतो तो बसवला जातो, कोणाकडे खंडोबाची मूर्ती असते, कोणाकडे कलश असतो।
कलशावर ताम्हण ठेवून त्यात तांदूळ पसरवतात व त्यावर खंडेरायाची मूर्ती स्थापना केली जाते. कोणाकडे माळा बंद नसते, म्हणजेच काहीतर विड्याच्या पानाच्या किंवा झेंडूच्या माळा सोडल्या जातात. काही जणांकडे उपवास केले जातात. जागरण गोंधळ असतो. तळी आरती सुद्धा असते. नैवेद्य कोणता द्यावा? प्रथम देवघरातील सर्व देवांची पंचामृताच्याच म्हणजेच साखर, दही, दूध, तूप, मध या मिश्रणाचा अभिषेक करून पूजा करून घ्यावी. त्यानंतर कळश, घंटा, गणपती, शंख यांची पूजा करावी. प्रथम हळदी कुंकू वाहून मग फुले वाहावीत. कलशात सुपारी, फूल, अक्षता वाहाव्यात आणि मग त्यात विड्याची पाने ठेवावीत. नारळाला हळदी कुंकू लावून तो कलशावर ठेवावा. कलशाखाली अक्षता ठेवून मग त्यावर कलश ठेवावा. त्यानंतर गणेशाची पूजा करावी. यासाठी गणपती ताम्हणात घ्यावा. हळदी कुंकू, अक्षता वाहून दुधाचा अभिषेक करावा. नंतर पाणी घालून पुसून घ्यावा. मग गणपती जागेवर ठेवून हळदी कुंकू, फुले वाहावीत. नंतर खंडोबाचा टाक ताम्हणात घ्यावा. दूध व पाण्याचा अभिषेक करून पुसून घ्यावा. नंतर एका विड्याचे पान घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे आणि त्यावर तो टाक ठेवावा. हळदी कुंकू वाहावे. हळद जास्त वाहावी, कारण खंडोबाला हळद जास्त प्रिय आहे. पिवळे फुलं वाहावे. नंददीप लावावा. तो 6 दिवस ठेवावा आणि तळी आरती करावी. आता आपण तळी आरती म्हणजे तळी भरण्याचा विधी पाहूयात. तळी कशी भरावी? खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच हळदीची पूड फार महत्त्वाचा आहे. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. आता हा विधी घरी देवासमोर कसा करावा ते पाहूया. ताम्हणात विड्याची किंवा नागिनीची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा म्हणजेच हळदीचे पूड हे साहित्य घेऊन 3, 5, 7 अशा नियम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येलकोट किंवा येलकोट येलकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणत ताम्हण उचलावे. त्यानंतर पानाचा विडा ठेवून म्हणतात. काही घरामध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल जमिनीवर ठेवतात. त्यावर ताम्हण ठेवतात. एक विडा देवासमोर मांडला जातो. तळी उचलणाऱ्या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो. देवाला भंडारा वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा हा लावतात. त्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येलकोटच्या गजरात ताम्हण उचलले जाते आणि शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते. नंतर बुदली आणि दिवटी घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो. आता आपण या दिवशी नैवेद्याच्या जेवणाची माहिती घेऊया. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी दिवशी ठोंबरा म्हणजेच जोंधळे शिजून त्यात दही व मीठ घालतात. तर असा ठोंबरा पुरणावरणाचा नैवेद्य, कणकेचा रोडगा किंवा बाजरीचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण या सर्वांचा नैवेद्य करावा. या नैवेद्याने तळीचे ताट सजवावे. ते कसे तर या ताटात 5 बाजरीचे रोडगे घ्यावेत. त्यावर वांग्याचे भरीत घालावे. एका ताटात 5 विड्याची पाने ठेवून खोबऱ्याचे तुकडे व भंडारा व रुपया ठेवावा. ऊस असल्यास 5 ऊसाची झोपडी करावी. असं हे नैवेद्याचे तळीचे ताट तयार झाल्यानंतर घोडा, गाय, कुत्रा यांना नैवेद्याच्या ताटातील घास द्यावा. घटस्थापना करून नातलगांना सोबत घेऊन तळी भंडारा करावा. उपस्थितांना भंडारा लावून पान, सुपारी, खोबरे द्यावे. अशा रीतीने या चंपाषष्ठीच्या निमित्ताने खंडरायाचेच नवरात्र साजरा केला जातं आणि खंडरायाचीच उपासना केली जाते. श्री खंडोबा तळी आरती. बोल खंडेराव महाराज की जय. सदानंदाचा येलकोट 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 जय मल्हार. हर हर महादेव चिंतामण मोर्या. भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमर करगोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलालल जेजुरी जाई. शिकार खेळी म्हालसा सुंदरी, आरती करी देवा ओवाळी, नाना परी देवाचा शृंगार, कोठ लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका, भंडाऱ्याचा भडका. बोल सदानंदाचा येलकोट 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 जय मल्हार.
लग्न कार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची सुतीवर गाणी गाणे, ऐकणे, देवा त्यासाठी पाचारण करणे याची प्रचलित प्रथा आहे. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जाऊ नये, घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे, घरातील वातावरण मंगळमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे. सदानंदाचा येलकोट येलकोट येलकोट, जय मल्हार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी 10 स्मार्ट गृहिणीवळ या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.